उल्हास ॲपमध्ये असाक्षर व्यक्तींचा सर्वे, स्वयंसेवक नोंदणी व टॅगिंग कसे करावे, संपूर्ण मार्गदर्शन. प्रथमतः प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर या ठिकाणी जायचं आहे. इथे गेल्यानंतर सर्च यामध्ये ULLAS असं टाईप करायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला उल्हास असा हा आयकॉन दिसेल, तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. ज्यांनी इन्स्टॉल केला असेल त्यांनी अपडेट करायचा आहे. त्यानंतर ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओपनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. हिंदी आणि इंग्लिश यापैकी तुम्हाला जी सफिशियंट आहे, योग्य आहे ती लँग्वेज निवडा. मी या ठिकाणी इंग्लिश ही लँग्वेज निवडत आहे आणि त्यानंतर कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्लीज सिलेक्ट एनी वन आउट ऑफ द गिवन ऑप्शन. त्या ठिकाणी सर्वेयर लॉग इन नावाचा पहिला ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्वे प्रेस द आयकॉन गिवन बिलो. आणि खालच्या बाजूला कंटिन्यू नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचा. जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. 88 88 060 265. डन म्हणायचं आहे आणि OTP हा त्या नंबरवरती जाईल. OTP टाकल्यानंतर आपणास याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये शाळेचं नाव, सर्वे डिटेल्समध्ये नॉन लिटरेट आयडेंटिफाईड, व्हॉलेंटियर आयडेंटिफाईड आणि सर्वे, टॅग्स, रेकॉर्ड्स आणि प्रोफाईल या स्वरूपात माहिती दिसेल. त्यामधील जो पहिला ऑप्शन आहे सर्वे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॅमिली हेड नेम, समजा फॅमिली हेड म्हणजे कुटुंब प्रमुख हा असाक्षर असेल तर त्याचीही माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता. आणि त्याच्या घरामध्ये आणखी असाक्षर असतील त्यांचीही माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे. समजा कुटुंब प्रमुख हाच असाक्षर असेल तर खालच्या बाजूला डायरेक्टली सबमिट सर्वे हा ऑप्शन क्लिक करून आपला सर्वे संपवायचा आहे. परंतु कुटुंब प्रमुख साक्षर आहे, परंतु त्याच्या कुटुंबातील व्यक्ती जर असाक्षर असतील तर अगोदर कुटुंब प्रमुखाची माहिती भरायची आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावर क्लिक करून त्या कुटुंबातील असणाऱ्या असाक्षरांची माहिती याचप्रमाणे भरायची आहे. आता मी ज्यांची माहिती भरत आहे तो असाक्षर हाच कुटुंब प्रमुख आहे. त्यामुळे प्रथमतः त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी मी भरत आहे. कुटुंब प्रमुख ही तोच आहे आणि असाक्षर सुद्धा तोच आहे. वडिलांचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर आईचं नाव, मार्क ॲज या ठिकाणी लर्नर हा ऑप्शन चॉईस करायचा आहे. त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यापुढे त्याचं वय किती आहे
या ठिकाणी लिंग दिव्यांगजन आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही. त्याचा आयडेंटिटी नंबर टाकण्याच्या अगोदर आयडेंटिटी टाईपमध्ये बँक पासबुक विथ फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, लेबर कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, NPR स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्रिझनर ID, रेशन कार्ड, स्टुडंट ID कार्ड आणि वोटर ID. आता या ठिकाणी माझ्याकडे वोटर ID असल्यामुळे मी वोटर ID ही चॉईस करत आहे. त्यानंतर वोटर ID क्रमांक या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, जनरल, मायनॉरिटी, OBC, SC आणि ST असे 5 ऑप्शन आहेत. त्यामधील ज्या कॅटेगरीमध्ये तो येतो ती चॉईस करायची आहे. या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे जनरल कॅटेगरी असल्यामुळे मी जनरल हा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे. त्याचा व्यवसाय, आता हा व्यक्ती शेती करतो त्यामुळे ॲग्रिकल्चर हा ऑप्शन मी या ठिकाणी निवडलेला आहे. आता खरी गंमत या ठिकाणी आहे, काही व्यक्ती असाक्षरांची माहिती भरतात आणि सेव्ह अँड कंटिन्यू करतात. इथे सेव्ह अँड कंटिन्यू न करता डायरेक्टली सबमिट सर्वे यावर क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे आपणास स्वयंसेवकाची माहिती भरायची आहे. फक्त या ठिकाणी लर्नर ऐवजी VT हा ऑप्शन निवडायचा आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट सर्वे यावरती क्लिक करायचं आहे. हेड अपडेटेड सक्सेसफुली असा रिमार्क दिसेल. अशा प्रकारे 2 असाक्षर आणि 1 स्वयंसेवक अशा प्रकारची माहिती या डॅशबोर्डवरती आपणास दिसत आहे. आता आपण टॅग्स कसं करायचं ते पाहूया. इथे अलका उत्तम गायकवाडच्या पुढे क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी लर्नर्सच्या खाली अलका उत्तम गायकवाड आणि पुढे एक चौकोन आहे, त्याच्यावरती टिकमार्क करायची आहे. विदिन फॅमिली व्हॉलंटियर टीचर, तेथे विदिन फॅमिलीमध्ये कुठलाही VT नाही, त्यामुळे आपण शेजारच्या विदिन नेबरहूड यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी प्रतीक्षा सुनील भोसले ही व्हॉलंटियर टीचर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यापुढे चौकोन आहे, त्या चौकोनावर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी TAG यावरती क्लिक करायचं आहे. टॅग्ड सक्सेसफुली असा आपणास मेसेज येतो. अशा प्रकारे सर्वांनी माहिती भरायची आहे. ज्यांना कुणाला काही शंका अडचणी असतील त्यांनी चॅट बॉक्समध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती WhatsApp किंवा कॉल करून आपल्या शंकांचं निरसन करायचं आहे. धन्यवाद.